हॅलो, हाय, नमस्कार. आज आहे सॅटरडे. आजचा व्लॉग खूप भारी असणार आहे कारण आज आम्ही गेलो होतो एका अप्रतिम रेस्टॉरंटमध्ये. पण त्याच्या आधी चला पाहूयात दिवसभरात काय काय झालंय. सो आज सॅटरडे होता आणि माझी केस धुण्याचा दिवस होता, त्यामुळे मी अशी दिसतेय. सॅटरडे असल्यामुळे लेझी मॉर्निंग होती आमची. अलार्म नसतोच आजच्या दिवशी, त्यामुळे आज थोडा रिलॅक्स. केस धुतले होते म्हणून थोडा वेगळाच अवतार दिसत होता, तर प्लीज समजून घ्या. रिअल लाईफ आहे, त्यामुळे नो फिल्टर मॉर्निंग. पण आज लंच साठी काही काही स्पेशल करायचा मूड होता. रोज रोज चपाती भाजी खाऊन थोडा कंटाळा आला होता, म्हणून आज एक छान हेल्दी आणि चवीलाही उत्तम अशी रेसिपी करायची ठरवली. चला तुम्हालाही दाखवते आज मी काय करते. आज मी करते पालक मूग स्प्राउट चिला विथ पनीर. तर त्यासाठी मी इथे पालक ब्लांच करून थोडासा मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग घेतले आहेत. आधी रात्री भिजत घातलेले होते मी, आणि त्यात 1 वाटी किंवा 1 कप रवा तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि पाणी घालायचं आणि त्यात मिरची, कोथिंबीर, आलं असं सुद्धा तुम्ही वाटून घालू शकता. मी इथे मिरची घातली, आलं नाही घातलंय. आणि कोथिंबीर मी वरून घालणार होते. तर असं पाणी घालून हे छान मिश्रण वाटून घ्यायचं. आणि या मिश्रणामध्ये आपण जी पालकची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि मस्त एकजीव करायचं. आणि त्यात तुम्ही आवडीनुसार मग मीठ घाला किंवा अजून कुठले मसाले घालू शकता. पण मी इथे मिरची घातली त्यामुळे मी मसाले ह्यात नाही घातलेत. पण वरून जे मी स्टफ करणार होते, वरून जे सारण मी पसरवणार होते, त्यात मी मात्र मसाले ऍड करणार आहे. आणि बाकीच्या जेवणामध्ये मी आज मुळ्याची कोशिंबीर केली आहे मस्तपैकी. पाचक असतो मुळा, त्यामुळे मुळ्याची कोशिंबीर खाणं कधीही चांगलंच. तर मस्त फोडणी केली आणि त्यानंतर दही घालून ती मिक्स करायची. आणि चिल्यासाठी मी जे वरून सारण तयार करणार आहे त्यात मी बीट घेतलंय उकडून, गाजर किसून घेतलेला आहे, आणि पनीर आणि कांदा. पनीर जरा जास्त प्रमाणात आहे कारण मला आवडतं आणि घरात सगळ्यांनाच आवडतं. तर असं सगळं हे घ्यायचं आणि त्यात आपण कोथिंबीर घालायची बारीक चिरून. आणि मी इथे चिली फ्लेक्स आणि ओरिगानो घालते. आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडी आवडत असल्यास साखर तुम्ही ऍड करू शकता. मी नाही वापरत साखर, त्यामुळे मी नाही घातली. तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं छान. आणि त्यानंतर जे मिश्रण आपण आधी करून घेतलंय मूग आणि पालकचं, ते तव्यावर पसरून घ्यायचं. आणि ते थोडंसं शिजत आलं की त्यावर हे सारण घालायचं पसरून. आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं की आपला चिला रेडी आहे. हा बघा, हे असं काहीच दिसतं. थोडंसं तेल घालायचं आणि छान दोन्ही बाजूनी क्रिस्पी भाजून घ्यायचा मस्त. दिवसभरात सगळं आवरून संध्याकाळी सगळ्यात आधी गेलो आमच्या ओरिओचं फूड आणायला. आपण लग्नात आपले खूप सारे फोटोज काढून घेऊया, आपल्याला पोस्ट करायला बरे पडते. कम्युनिटी तिथे हा क्यूटसा माऊ भेटला ज्याचं नाव आहे सिम्बा. हा मेल कॅट आहे आणि बघा ना किती गोड दिसतोय. एवढा गोड होता की थोडा वेळ त्याच्याशी आम्ही मस्त खेळलो आणि त्याला भेटून पायच निघत नव्हता. तर फूड घेऊन घरी आलो आणि मग सुरू झाली आमची डिनर डेटची तयारी. तर अशी काहीशी मी तयार होत होते आणि आमचा नवरोबा माझे शॉर्ट्स घेत होता. आणि त्यानंतर हे बघा, मी अशी रेडी झालेली आहे. तर मी कशी दिसतेय? हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे शनिवार आणि ॲक्च्युली झालेलं असं की तुम्ही बघितलं असेल आजचा सगळा ब्लॉगचा. दिवसभराची जी कामं चालू होती सगळी चालू होतं आणि मला आज ॲक्च्युली काम होतं भरपूर ऑफिसचं, त्यामुळे घरून काम असल्यामुळे ते 8 तास दिवस मला कामातच गेला. त्यामुळे बायको उचलली होती की सुट्टीच्या दिवशी पण तुमची कामं असतात सारख्या. मग चाललेलं होतं. म्हणलं काय करूया, काहीतरी बायकोला खुश करायला काहीतरी करूया. म्हणलं शॉपिंगला जाऊया का. तर पण तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना, सगळे पुरुष मंडळी सहमत असाल की शॉपिंग लागून द्यायचं म्हणजे या बायका शॉपिंग करत राहणार, आपण नुसतं चालायचं आहे, नंतर यांच्या बॅगा उचलायच्या. त्यापेक्षा नकोच म्हटलं, अशा खायला प्यायला जाऊया, डिनरला जाऊया म्हटलं. तर मग असा प्लॅन केला आहे की आता इथे जवळच आमचं हॉटेल आहे, आमच्या मित्राचंच हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे आमचं बारी नावाचं. तर तिकडे आम्ही चाललोय. तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू पण देतो कसं आहे हॉटेल, काय त्याचं फूड काय.
आणि सगळंच म्हणजे. तर चला मग जाऊया, भेटूया. तुम्हाला सगळे तिकडे दाखवतो फूड मेनू काय, कॉस्टिंग कसं आहे आणि बघूया. चला. तर आम्ही अशा प्रकारे बुलेटवरून निघालो आणि जात असतानाच अचानक नजर वर गेली. आकाशात आज चांदोमामा एवढा छान दिसत होता ना, जशी काही खास आपल्यासाठीच त्याने एंट्री घेतलेली आहे. थंड हवा, शांत रात्र आणि तो चंद्र. काही मोमेंट्स प्लॅन करावे लागत नाहीत, ते स्वतःच परफेक्ट असतात. आणि फायनली इथे पोचलो आणि बघा, एंट्रन्सच एवढी भारी आहे की म्हटलं चला थोडे स्लो मो शॉट्स घेऊया. आणि हे असं काहीसं माझं चाललं होतं. अरे काय बोलतो दिसणार. फायनली एंट्री केली आतमध्ये आणि सिरियसली इथला माहोल एवढा मस्त आहे ना की आपण रेस्टॉरंटच्या प्रेमातच पडतो. इथेही मला स्लोमो शॉट्स घ्यावा असा वाटला. इंटेरियर क्लासी आहे, लाईट्स एस्थेटिक, सगळंच खूप परफेक्ट वाईब आहे इथे. तुम्हालाही हे नक्की आवडेल, तर तुम्ही येऊन बघा या रेस्टॉरंटमध्ये एकदा. हे डोंबिवली म्हणजे ठाकुर्लीला आहे, खंबाळपाडा इथे. आणि इथलं फूड तर म्हणजे टेस्ट पण इथली खूपच भारी आहे. एकदा आलं ना की परत परत यावं असा फील येणारा एक्सपिरियन्स होता इथला. आम्ही याआधी आलो होतो त्यामुळेच मला इथे परत यावंसं वाटलं, पण तेव्हा काही ब्लॉग्स केले नव्हते, म्हणून म्हटलं ह्यावेळी आपण थोडे ब्लॉग्स करूया. बघा ना किती छान लाईट्स आहेत आणि एकदम खूप भारी वाईब आहे इथे.
तर आम्ही सुरुवातीला मसाला पापड घेतला होता. ते तर आमचं नेहमीचंच आहे. पहिला आधी गेल्यावर मसाला पापड आणि त्यानंतर मी घेतलं होतं क्रीमी टोमॅटो सूप. ते पण मला खूप आवडतं आणि इथली टेस्ट पण खूपच उत्तम होती, भारीच होती टेस्ट. मला तर खूप आवडलं. टेस्ट उत्तम असेल ना तर त्या रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. आणि त्यानंतर आम्ही चीज गार्लिक ब्रेड घेतला होता. तो सुद्धा मी इथेच पहिल्यांदा खाल्ला होता. याआधी मी कधीच चीज गार्लिक ब्रेड खाल्ला नव्हता आणि मला तो खूप आवडला होता. आणि यांचं वॉशरूमसुद्धा खूप छान आहे. हे बघा, जिथे आरसे दिसतील तिथे आम्ही चालू होते. आणि त्यानंतर शेवटी आम्ही दाल खिचडी मागवलेली आणि बघा ना, हा दाल खिचडीचा कुकरसुद्धा एवढा क्यूट आहे ना, मला खूप आवडला. असं काहीतरी आपल्या घरातही असावं असं आपल्याला हे सगळं बघून आपल्याला वाटतच असतं. तर खिचडीसोबत त्यांनी पापड, रायता सगळं दिलं होतं. त्यानंतर मी थोडे तन्मयचे शॉर्ट्स घेत होते, असेच गंमत मजा मस्ती म्हणून. दोघं असलो की आम्ही असंच काहीतरी आमचं चालू असतं. तर अशा प्रकारे मस्त फूडचा आस्वाद घेऊन, उत्तम फूडचा आस्वाद घेऊन आणि रेस्टॉरंटची वाईफ घेऊन आम्ही मस्त परत गारव्यात निघालो. बाहेर खूप थंडी होती. ॲक्च्युली फेब्रुवारी संपला आहे, मार्च सुरू झाला आहे, तरीसुद्धा बाहेर एवढं गार आहे ना की पुन्हा इथे चंद्र दिसत होता आणि त्याच्या कोमल प्रकाशात सगळं जग जरा हलकं वाटत होतं. आणि मनात एकच विचार आला, काही गोष्टी बोलायच्या नसतात, फक्त फील करायच्या असतात. डिनर डेट होती, पण त्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक होतं ते आकाश, तो चंद्र आणि आपल्यासोबतचा तो शांत सुंदर मोमेंट. खूप छान होती ही रात्र आणि ही डेट. तर अशा प्रकारे आम्ही घरी आलो आणि आमचा मनू आमची वाट बघत होता. हा बघा, ह्याचं नेहमीच आहे, आम्ही कुठे गेलो ना की ह्याच जागेवर बसून राहतो आणि आमची वाट बघत असतो. बघा किती क्यूट दिसतोय आमचा ओरिओ. घरी आलो, मस्त फ्रेश झाले. नेहमीचं माझं स्किन केअर रुटीन रात्री जे करते ते. हा होता आमचा लेझी मॉर्निंग पासून लवली डिनर डेट पर्यंतचा मस्त दिवस. अशा छान छान मोमेंट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.